नमस्कार मित्रांनो. आज आपण इतिहासाची संदर्भ साधने, स्वरूप आणि प्रकार या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर डॉक्टर तानाजी हवालदार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. मित्रांनो, इतिहासामध्ये एक वाक्य महत्त्वपूर्ण आहे आणि ते प्रसिद्ध आहे, ते म्हणजे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. प्राध्यापक लॉन्जिलस अँड सीनबॉस यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे. म्हणजे कागदपत्र नाही तर इतिहास नाहीत. अशाच पद्धतीनं जर इतिहास लिहायचा असेल तर कागदपत्राशिवाय इतिहास लिहिताच येत नाही. मनाला वाटले म्हणून इतिहास होत नाही. इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना असतात. त्यामुळे कागदपत्राला इतिहासामध्ये महत्त्व आहे. तर मित्रांनो, ही कागदपत्रे म्हणजे संदर्भ साधनं कोणकोणती आहेत, त्याचं स्वरूप काय आणि त्याचा प्रकार काय या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. इतिहासात संदर्भ साधनाला खूप महत्त्व आहे. संदर्भ साधनामध्ये शिलालेख, मूर्तिविज्ञान, नाणकशास्त्र किंवा कागदपत्र, तह, करार, सनदा या संदर्भातली वेगवेगळी जी कागदपत्र असतात, पत्रव्यवहार असतो, याचा वापर इतिहास लेखनासाठी केला जातो. मात्र अभ्यासाच्या सोयीसाठी आपण ऐतिहासिक संदर्भ साधनाचे जे 2 प्रकारामध्ये प्रामुख्याने विभाजन करतो, ते म्हणजे लिखित संदर्भ साधने आणि अलिखित संदर्भ साधने. यामध्ये लिखित संदर्भ साधनामध्ये मित्रांनो, आपण प्राथमिक संदर्भ साधने व दुय्यम संदर्भ साधने असं त्याचं 2 प्रकारे विभाजन करतो. प्राथमिक संदर्भ साधने म्हणजे काय? तर ज्यावेळी घटना घडत असते तेव्हा एखाद्या व्यक्तीने ती घटना जर स्वतःच्या डोळ्याने पाहिली असेल तर त्यापासून निर्माण होणाऱ्या साधनाला प्राथमिक साधन असं संबोधलं जातं. अर्थात प्राथमिक संदर्भ साधन हे एक मूलभूत स्वरूपात, कच्च्या स्वरूपात असतं आणि या अपूर्ण स्वरूपात असणाऱ्या या प्राथमिक संदर्भ साधनावर जर एखाद्या संशोधकानं काम केलं किंवा त्याचं वाचन केलं, त्याचा लिखाणामध्ये वापर केला, तर ते आपणाला अव्वल दर्जाचे साधन निर्माण झालेले दिसून येतं. आता या संदर्भामध्ये म्हणजे आपण उदाहरण पाहायचं म्हटलं तर एखादा मोडी कागदपत्र हे जर अव्वल दर्जाचं असेल, मात्र ते जोपर्यंत संशोधक त्याच्यावरती शास्त्रीय प्रक्रिया करून किंवा वाचन करून त्याचा लेखनासाठी वापर करत नाही, तोपर्यंत त्याचं महत्त्व आपणाला समजत नाही. त्यानंतर दुय्यम संदर्भ साधनं, या दुय्यम या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतं की अशा प्रकारची जी साधने आहेत ती मुळातच दुय्यम स्वरूपाची असतात. म्हणजेच काय, तर एखादी घटना घडून गेल्यानंतर काही काळाने जेव्हा ती घटना कागदावर उतरून ठेवली जाते तेव्हा तशा साधनाला दुय्यम संदर्भ साधनं असं म्हटलं जातात. म्हणजे माणसाच्या स्मरणशक्तीच्या आधारावरती घटना जी घडलेली असते, त्याने जी पाहिलेली असते, ती काही कालावधीनंतर तो काय करतो, लिहून काढतो. तर मित्रांनो, स्मरणशक्तीला मर्यादा आहेत. काही कालखंडानंतर काही गोष्टी त्याच्या विस्मरणात जाऊ शकतात, विसरू शकतो. त्यामुळं त्यामध्ये काही गॅप्स राहू शकतात किंवा या घटनांमध्ये तो एखादी काही नवीन गोष्टी त्यामध्ये घालू शकतो. त्यामुळे याला दुय्यम संदर्भ साधन असं संबोधलेलं आहे. मात्र मित्रांनो, ज्यावेळेला प्राथमिक संदर्भ साधनं आपल्याला अपुरी वाटतात त्यावेळेला दुय्यम संदर्भ साधनाचा वापर करून लिखाणामध्ये सलगता आणता येऊ शकते. प्राथमिक संदर्भ साधन व दुय्यम संदर्भ साधन यातील हा महत्त्वपूर्ण फरक आहे की दुय्यम साधनामध्ये इतिहासकारांनी प्राथमिक साधनाच्या साहाय्याने सामान्य लोकांना समजेल असा इतिहास लिहिलेला असतो. तर अशा पद्धतीनं दुय्यम संदर्भ साधनं आपल्याला इतिहास लेखनामध्ये महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळतात. मित्रांनो, प्राथमिक संदर्भ साधनामध्ये समकालीन कागदपत्रे म्हणजे काय, तर राज्यकारभार किंवा इतर गोष्टी असे अनेक प्रकारचे जे प्रसंग निर्माण होत असतात, अशा प्रसंगापैकी काही तत्कालीन स्वरूपाचे असतात, असे प्रसंग दूरगामी स्वरूपाचे असतात आणि व्यक्तीला अशा प्रसंगाची माहिती व्हावी असा उद्देश समकालीन कागदपत्रामध्ये असतो. समकालीन कागदपत्रामध्ये राजकीय, सामाजिक व इतर घडामोडीची माहिती आपल्याला घेता येऊ शकते. त्यानंतर गुप्त पत्रव्यवहार, मुळात या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येते की काही गुप्त कागदपत्रे जे असतात अव्वल किंवा प्राथमिक स्वरूपाची, म्हणून गुप्त पत्रव्यवहाराला खूप महत्त्व आहे. राजकीय दृष्ट्या किंवा लष्करदृष्ट्या अशा पत्रव्यवहाराला खूप महत्त्व असतं आणि अशा स्वरूपाची पत्रे काही कालावधीनंतर ज्या वेळेला ते उघड केली जातात त्यावेळेला त्या कालखंडामध्ये घडलेल्या घडामोडीवरती एक वेगळ्या पद्धतीनं प्रकाश पडतो किंवा इतिहासाची पुनर्मांडणी होत असताना आपल्याला का होऊ शकते असं दिसून येते. या गुप्त कागदपत्रामध्ये मित्रांनो रोजनिशी किंवा एखाद्या व्यक्तीच्या डायऱ्या वगैरे याचाही समावेश होताना आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर मित्रांनो, सार्वजनिक कागदपत्रे, गुप्त कागदपत्रे व सार्वजनिक कागदपत्रे यांच्यामधला भेद केला तर आपल्याला एक लक्षात येत आहे की गुप्त पत्रव्यवहार वाचणारा मनुष्य जो आहे हा मर्यादित असतो. ज्याला पाठला तोच आणि ज्यानं पाठला तो, अशा दोघांनाच तो पत्रव्यवहार माहीत असतो. मात्र सार्वजनिक कागदपत्रे हा पत्रव्यवहार जो आहे वाचणाऱ्याची संख्या जास्त असते. तर याचंही आपल्याला संदर्भ साधन म्हणून वापर होत असताना आपल्याला दिसून येते. आता त्यानंतरचा जो इतिहासाचा संदर्भ साधनामधला प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नावली. संशोधन प्रक्रियेमध्ये प्रश्नावलीला फार महत्त्व आहे. कारण साधनं किंवा आपणाला जे पुरावे गोळा करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी किंवा डेटा कलेक्शनसाठी प्रश्नावलीचा खूप मोठा उपयोग होतो. प्रश्नावलीमध्ये प्रश्नांची एक मालिका असते, ती सलग मालिका असते आणि अशा पद्धतीने हे तयार केलेली प्रश्नावली ज्या भागाचा सर्वे करायचा आहे त्या भागामध्ये जाऊन त्या व्यक्तींच्याकडून प्रत्यक्षात भरून घेतली जाते. परिणामी हे एक संदर्भ साधन म्हणून आपणाला इतिहास लेखनासाठी उपयुक्त असलेलं दिसून येत आहे. त्यानंतर जे आहे ते सरकारी कागदपत्रे. तर सरकारी कागदपत्रे हे सरकारतर्फे प्रसिद्ध केली जाणारी कागदपत्र असतात, त्यांचा यामध्ये समावेश होतो. आणि इतिहास लेखनासाठी सरकारने उघड केलेली किंवा सरकारची जी कागदपत्र आहेत किंवा सरकारने काढलेले वेगवेगळे आदेश असतील, निर्णय असतील, याचा हे आपणाला इतिहास लेखनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपयोग होताना पाहायला मिळतो. त्यानंतर खाजगी कागदपत्रे. एखादा मंत्री किंवा मोठा अधिकारी ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो खाजगी स्तरावर आपली काही पत्र लिहित असतो आणि हा खाजगी पत्रव्यवहार जे आहे तो त्याने घेतलेला किंवा त्या खात्याचा किंवा त्याचा वैयक्तिक इतिहास लिहिताना किंवा त्यानं ज्या संदर्भामधले जे पत्र लिहिले त्या संदर्भामधलं त्याचं असणारं मत किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या खाजगी कागदपत्रामधून उघड होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर उदाहरण म्हणून पाहायला झालं तर सरदार वल्लभभाई पटेलांचा करस्पॉन्डंट 1 ते 10 खंड आहेत किंवा लॉर्ड वेवेलचे दी व्हाईसरॉय जर्नल्स, अशा प्रकारचा पत्रव्यवहार आपल्याला आहे तो पाहायला मिळतो. त्यानंतर जमा खर्च. जमा खर्च हा राज्याचा आर्थिक काय असतो, आरसाच असतो. त्यामुळे जमा खर्चाच्या बाबतीमध्ये एखादा आर्थिक इतिहास जर लिहायचा असेल तर आर्थिक इतिहास लिहित असताना हे जमा खर्चाची कागदपत्रे संदर्भ साधन म्हणून उपयुक्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नाणी. नाण्यांचा एक खरं तर ऐतिहासिक साधन म्हणून बराच उपयोग होताना दिसतो. कारण नाण्यांच्या उगमाबाबत किंवा नाणकशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्या नाण्यांच्यावरती वेगवेगळ्या राजांचे वेगवेगळे जे सण आहे किंवा वेगवेगळे इयर्स आहेत ते सर्व नमूद केलेले असतात. त्यामुळे त्या कालखंडातले आपणाला किंवा ते नाणी कोणत्या धातूचे आहेत त्याच्यातून त्या कालखंडाविषयी आपणाला सुगमता किंवा इतर बाबीमध्ये त्यांची असणारी प्रगतीचा आपल्याला काय होतो, अभ्यास करता येऊ शकतो. त्यानंतर नकाशे. नकाशाचा उपयोग इतिहास लिहिण्यासाठी होतो. शिवकाळात आजच्या इतके उत्तम नकाशे काढण्याची कला अवगत नव्हती, तथापि जमिनीचे नकाशे काढणे किंवा एका क्षेत्राच्या नकाशाचं एक स्थूल स्वरूपामध्ये विवेचन करण्याची पद्धत शिवकाळात असताना दिसून येते. आणि असे नकाशे किंवा युद्धाचे जे आखणी आहे त्या संदर्भामधले डावपेच आहे ते नकाशाच्या आधारे केलेलं असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर नकाशाचाही इतिहास लेखनासाठी उपयोग होतो. पुराभिलेख हे प्राचीन काळी लिहिलेला मजकूर म्हणजे पुराभिलेख हे एक महत्त्वाचं इतिहासाचं साधन मानलं जातं. कोरीव लेखांचा अभ्यास म्हणजे पुराभिलेख विद्या. प्राचीन काळी प्रस्तर, शिळा, धातू, काष्ठ, स्तंभ, धातूचे पत्रे, भांडी, विटा, शिंपले, हस्तिदंत मुद्रा किंवा नाणी याच्यावरती काय केलं होतं, उठावदार अक्षर काढून त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची महत्त्वपूर्ण अशी माहिती लिहिलेली दिसून येते. आणि हे जे पुराभिलेख आहे ते पुराभिलेख आणि पुराभिलेखागारात जतन करून ठेवले आहे. तर याचाही इतिहास लेखनासाठी संदर्भ साधन म्हणून अत्यंत खात्रीशीर असा हे पुरावा म्हणून याचा इतिहास लेखनासाठी वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे प्राथमिक संदर्भ साधनं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा आपण जो भाग आहे अलिखित प्राथमिक संदर्भ साधने जे आहेत ती कोणकोणती आहेत. आता अलिखित म्हणजे या शब्दातूनच आपल्याला कळत आहे की हे लिखित नाही, कोणत्या वस्तू स्वरूपात असतील. तर त्यामध्ये पुरातत्व हे एक महत्त्वाचं साधन आहे. पुरातत्व हा विषय इतिहासाचा अभ्यासाचा अतिशय जवळचा विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुरातत्वामध्ये वेगवेगळी जी पुरातत्व जी साधनं आहेत ही साधनं
आपल्याला आर्किओलॉजी या समानार्थी शब्दानुसार या पुराभिलेखागाराचा वापर केला आहे. तर या आर्किओलॉजीचा किंवा पुराभिलेखागाराचा जे वेगवेगळे शिलालेख आहेत, ताम्रपट आहे, त्याचा इतिहास लेखनामध्ये एक प्राथमिक संदर्भ साधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसून येतो. त्यानंतर प्राचीन भारतीय कला. आज भारतामध्ये दिसणारी विविध कलाकृती परंपरा ह्या ज्या आहेत ह्या अगदी इसवी सन पूर्व 1ल्या ते 3ऱ्या शतकापासून चालत आलेल्या परंपरा आहेत आणि अखंड परंपरा चाललेल्या आहेत. ज्यातून काय होतं की शिल्पशास्त्र, वास्तुशास्त्र, मूर्तिकला, चित्रकला या कलांचा जो उगम विकास झालेला आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला या प्राचीन भारतीय कलेतून मिळते. किंवा प्राचीन भारतीय कलेतून जे शिल्प आहेत किंवा धार्मिक प्रथा आहे, समजुती आहेत, आचार आहे, धर्म आहे, पंथ आहे किंवा एखाद्या मूर्तीवरचा त्याने परिधान केलेली वस्त्र आहेत किंवा इतर ज्या बाबी आहेत, अगदीच उदाहरण पाहायला म्हटलं तर अजिंठा, वेरूळ, बदामी यासारखी लेणी आहेत. त्याच्यातून काय होतं, प्राचीन भारतीय कलेतून त्या कालखंडाविषयीची माहिती आपल्याला कशा पद्धतीने लोक जगत होते याची माहिती मिळताना दिसून येते. त्यानंतर नद्या. मानवी संस्कृतीचाच मित्रांनो मुळात उगम हा नद्यांच्या किनारी झाला आणि संस्कृतीचा विकासही नद्यांच्या किनारी झाला असल्यामुळं त्या नद्यांच्या आसपासच्या भागामध्ये कशा पद्धतीनं लोक राहिले असतील किंवा नद्यांच्या आसपासच्या भागामध्ये उत्खनन केल्यानंतर आपणाला तिथं असणाऱ्या लोकांच्या विषयी माहिती मिळते. उदाहरणाचं घ्यायचं झालं तर मोहेंजोदडो संस्कृतीचंही आपल्याला या संदर्भामध्ये उदाहरण घ्यावं लागेल. त्यानंतर पर्वत. खरं तर भौगोलिक परिस्थितीत इतिहासामध्ये पर्वतास अनादी काळापासून महत्व आहे. प्राचीन काळी भारतावर झालेल्या स्वाऱ्या खैबर खिंड, बोलन खिंड, हिंदुकुश इत्यादी पर्वत रांगामधून झाल्या आणि त्यामुळे या पर्वत रांगांचा किंवा पर्वतांचा जर अभ्यास केला तर कशा पद्धतीने लोक त्या ठिकाणी आले असतील आणि त्यांनी लढाई केल्या असतील याची आपल्याला कल्पना येऊ शकते. अगदी मराठा कालखंडामध्ये ज्यावेळेला शिवकालामध्ये अफजल खान प्रकरण झालं किंवा इतर ज्या वेगवेगळ्या लढाया केल्या त्या पर्वत आणि इथं असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीचा सहाय्यता घेऊन या लढाई केलेल्या दिसून येतात. तर याचाही आपल्याला अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून उपयोग होताना दिसून येतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने लिखित प्राथमिक संदर्भ साधनं आपल्याला पाहायला मिळतात. आता मित्रांनो आपण दुय्यम संदर्भ साधने आहेत या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर दुय्यम संदर्भ साधने ही खरं तर एखाद्या व्यक्तीनं न बघता म्हणजे बघितलेली असते किंवा घटना घडलेली असते, न बघता असं म्हणता येत नाही, पण बघितलेली घटना असते, मात्र ती काही कालानंतर त्यानं ती लिखित केलेली असते. तर दुय्यम संदर्भ साधनामध्ये बकरी हा एक महत्त्वाचा भाग येतो. तर बकरी म्हणजे बक म्हणजे काय, तोंडावाटे बकणे म्हणजे बकर, बकरी म्हणजे चरित्रग्रंथ. तर अशा बकरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या विशेषतः उत्तरकालीन असतात, म्हणजे घटना घडून गेल्यानंतर त्या लिहिलेल्या असतात. आणि बकर लिहिणारा हा त्या कालखंडातील कोणातरी आदेशाने जर लिहित असेल तर तो काय करतो, अतिशय युक्त लेखन करण्याची शक्यता असते. मात्र असं असलं तरी सुद्धा त्या कालखंडाविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी बकरी महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर कुळकटे, वंशवेले, बाडे इत्यादी हे आपल्याला इतिहासाचे साधन म्हणून पाहायला मिळतात. कुळकटी म्हणजे काय, कुळाच्या इतिहासाची टिपणं, जे वेगवेगळी कुळ आहेत, वंशावळी आहेत, त्याचा इतिहास यामध्ये लिहिला जातो. एक गोष्ट यामध्ये महत्त्वपूर्ण सांगावीशी वाटते ते म्हणजे वंशवेलीमध्ये लिहिण्याचा क्रम हा डावीकडून उजवीकडे असतो आणि असा क्रम मावळ भागात किंवा देशावर महत्त्वपूर्णपणे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर प्रत्येक घराण्याची धार्मिक कृत्ये ठराविक असतात, त्यांचे कुलाचार असतात, या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती या वंशवेलीमध्ये लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर महजर करीने, तक्रीरा, पुरशिशे ही साधने न्याय मिळवण्याच्या दृष्टीने तयार केलेली असतात. तर हे न्यायनिवाड्याची जी कागदपत्र आहेत त्याला महजर असं म्हटलं जातं. करीने साधारणतः एखाद्या घराण्याच्या जमिनीच्या मालकीबाबत किंवा वतनाबाबत माहिती देतात. म्हणजे काय, तर न्यायनिवाड्याच्या बाबतीमधले महजर, करीने या संदर्भातली माहिती जी आहे ती याच्यातून आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर शकावल्या ज्या आहेत, शकावल्याचा उपयोग इतिहासात पुष्कळदा केलेला दिसून येतो. शकावल्या म्हणजे एखादे घराणे किंवा व्यक्ती यांचे चरित्र देणारे साधन. शकावल्यामधील प्रसंगाचे वर्णन असते व बिनचूकपणे कालनिर्देश केलेला असतो. तर शकावल्याचंही आपल्याला ऐतिहासिक साधन म्हणून
वापर होताना दिसून येतो. त्यानंतर पोवाडे काव्य च्या मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रामुख्यानं पोवाडे आणि काव्यातून बराचसा इतिहास आपणाला समजतो. तर वेगवेगळ्या ज्या लढाया आहेत किंवा शौर्य गाजवलेलं असेल तर त्या संदर्भातले पोवाडे काव्ये त्यावेळेच्या शाहिरांनी लिहिलेले आहेत आणि त्याच्यातून काय होतं आपल्याला इतिहास समजून घ्यायला महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळताना दिसून येते. त्यानंतर ऐतिहासिक म्हणी हेही इतिहासाचं साधन म्हणून आपल्याला महत्त्वपूर्ण वाटतं. या संदर्भामध्ये जर माहिती आपल्याला घ्यायची म्हटलं तर म्हणीचा विचार करता होता जीवा म्हणून वाचला शिवा, किंवा गड आला पण सिंह गेला, बचेंगे तो और भी लढेंगे, यासारख्या ज्या म्हणी आहेत. आता होता जीवा म्हणून वाचला शिवा ही शिवाजी महाराजांच्या अफजल खान ज्यावेळेला प्रकरण झालं, वध झाला, त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांना जीवा महाला आणि सय्यद बंडाचा दांडपट्टा असणारा हात वरच्यावर उडवला, त्यामुळे शिवाजी महाराज वाचू शकले. त्यामुळे हे म्हणाले की होता जीवा म्हणून वाचला शिवा. गड आला पण सिंह गेला म्हणजे तानाजी मालुसरे याचा सिंहगड येताना ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला त्यांनी गड आला पण सिंह गेला अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी उद्गार काढले. बचेंगे तो और भी लढेंगे हे दत्ताजी शिंदे यांनी केलेले विधान आहे. लढाईमध्ये ज्यावेळेला त्यांचे समोरासमोर मुघलांचे ज्यावेळेला युद्ध चालू होतं त्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की दत्ताजी आप लढेंगे क्या, तो त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की बचेंगे तो और भी लढेंगे. तर अशा प्रकारच्या म्हणी ज्या आहेत म्हणीमधूनही आपणाला इतिहासाची माहिती मिळताना दिसून येते. मित्रांनो, याच बरोबर अजूनही इतिहासाची जी संदर्भ साधनं आहेत ते म्हणजे आधुनिक संदर्भ साधनं अलीकडे आलेली त्याचा या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. ती कोणती आहेत तर इतिहास संशोधनाची व्याप्ती वाढत असल्यामुळे काही संदर्भ साधने जे आलेले आहेत त्यामध्ये मुलाखती आहेत, वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपर आहेत, रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, सर्वेक्षण आहे, सार्वजनिक संदर्भ साधनं आहेत. तर अशा पद्धतीने ही जी संदर्भ साधनं आहे याचाही आपणाला इतिहास लेखनासाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून उपयोग होताना दिसून येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं संदर्भ साधनं यांचं स्वरूप आणि संदर्भ साधनं कोणकोणते आहेत त्याचे प्रकार हे आपणाला या ठिकाणी अभ्यासायला मिळतात. धन्यवाद.